नमस्ते सर. सर आपला परिचय द्या. मी बी कनिमतराव पाटील, हां. राहणार मेरगाव, हां. तालुका जिल्हा धुळे. बरं बरं बरं. तर आपण मिल्क चार्जरचा वापर केला आहे सर आपल्या गाईसाठी. हो सर. बरं बरं बरं. बरं आता मिल्क चार्जर कधीपासून चालू केलं आहे गाईला? आता 15 दिवस झाले. 15 दिवस हो. झाले बुवा. बरं आणि किती किलो दिलं आहे आतापर्यंत? आतापर्यंत आपण म्हणजे दानमध्ये देतो 50 ग्रॅम एका टायमाला. 50 ग्रॅम एका हो, टायमाला. एका टायमाला. सकाळी 50, संध्याकाळी 50 सकाळी ग्रॅम. 50 आणि संध्याकाळी 50. हो. बरं बरं. तर याचा काय अनुभव सर आपल्याला मिल्क चार्जरचा? आपण घरी म्हणजे घरची गाय आहे आपल्यावाली हो, आणि घरी आपण सर दूध वगैरे पितात. बरोबर. आपला आधीचा काय अनुभव, आता काय वाटतं तुम्हाला 15 दिवसानंतर? आधीपेक्षा गाय चिडचिड होती आधी, हां हां. आता शांत होऊन गेली. बरं आणि तिचा जो कलर आहे शायनिंग सारखा वाटतोय पूर्ण. बरोबर. तिची त्वचा पूर्ण असं व्यवस्थित दिसते आणि मऊ लागते. बरं. आणि त्यानंतर गाईला दूध धुतल्यानंतर जी तरी येते बरोबर. साल, ती खूप जाड पण येते हां हां. आणि चांगली चवीला पण दूध खूप छान आहे. म्हणजे गायची साल वगैरे चांगली झालेली आहे. हो आणि तुमची आपल्या दुधात सरी वगैरे वाढलेली आहे. हो, बरोबर. आणि बरोबर म्हणजे आणि टेस्टिंगला वगैरे कसं लागतं सर आता दूध? चांगलं मिठासारखा लागतो. गोडवा चांगला आहे त्याला. गोडवा आलेला आहे. हो. आणि पहिल्याचा काय अनुभव होता आधी? आधी ते याच्यासारखं लहान मुलगा पण पेत नव्हता माझा. घरचे घरचे पेत नव्हते छोटे. म्हणजे एकदम पानसट चव हो, लागायची. आता तर म्हणजे तो असंच पिऊन घेतो, न साखर टाकत. न साखर न टाकता साखर बरं टाकत. बरं बरं. आणि गाईच्या स्वभावामध्ये काय वाटतं सर आपल्याला? शांत आहे पूर्ण. किती लहान मुलगा जाऊ द्या तिच्याजवळ, एकदम शांत झालेली आहे. पूर्ण शांत आहे. एकदम चिडचिडणी वगैरे. काही नाही. हं? म्हणजे नवीन माणूस असो का काय असो, काही म्हणजे आणि किती पण चारा टाकला खाऊन घेते ते. आता म्हणजे पोट आता पूर्ण भरते त्याचं पूर्ण. अच्छा. असं चारा वाया वेस्ट जात नाही कुठलाही. म्हणजे तिची भूक पण वाढलेली. हो. हां. बरं बरं बरं. चांगली गोष्ट आहे. अजून काय बदल वाटतं सर आपल्याला? दुधात पण फरक पडला असेल, हां. पण आम्ही विकत पण नाही, काही नाही, घरसाठीच असतं कंटिन्यू. घरसाठीच खाता हो. बुवा. म्हणजे तुम्ही घरासाठी घेतलेली घरासाठी special, बरोबर? घेतली फक्त. त्याकरता जे मिल्क चार्ज यूज केलंय मी. अच्छा. हो. बरं बरं बरं. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला मिल्क चार्जरचा अनुभव काय वाटला सर? हां? ओव्हरऑल मिल्क चार्जरचा अनुभव काय वाटतो खूप आपल्याला? छान आहे सर. अच्छा. हो, बरं बरं खूप छान आहे. सर्वांनी वापरलं पाहिजे. बरं. अच्छा. हो, कंपनीचं प्रोडक्ट आहे हां. आणि कंपनी पण चांगली आहे. त्याच्याने मी खूप प्रोडक्ट घेतले. हां. सर्व प्रोडक्ट चांगले आहेत. नाही म्हणजे तुम्ही हे कंपनीचं काम करताय का तुम्ही स्वतःचा नाही अनुभव नाही, सांगताय? माझ्या घरचं आहे. अच्छा. गाय म्हणजे पण तुमचं घरची. मी अशी माहिती मिळाली होती माझ्याकडला, हां. त्याकरता मी घेतलं होतं. माहिती कुठनं मिळाली होती? मी मोबाईलमध्ये युट्यूबमध्येच पाहिलं होतं. यूट्यूबमध्येच हो. पाहिलं होतं. बरं बरं बरं. म्हणजे हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे हो, मिल्क चार्जरचा? हो, कोणी सांगितलं नाही, मी मोबाईलमध्ये पाहिलं होतं. अच्छा. त्यानंतर मी प्रयत्न केले कुठे भेटेल काय. हां हां. मला हे जवळ कुसुंब्याला भेटलं होतं. अच्छा. बरं बरं हो. बरं. चांगली गोष्ट आहे सर. बरं तुम्ही आपल्या भागातल्या म्हणजे मेहरगाव वगैरे धुळे जिल्हा वगैरे या भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता? चांगला प्रोडक्ट आहे आणि बाकी प्रोडक्टपेक्षा स्वस्त पण आहे आणि चांगलं. कुठलं पण प्रोडक्ट घेतला आपण, हां हां. त्याचा बेनिफिट चांगल्याच पद्धतीने भेटतोय आपल्याला. बरं म्हणजे अनुभव चांगला मिळतो. हो, चांगला आहे. बरं बरं. चांगली गोष्ट आहे सर.